सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला येथील ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध जिल्ह्यात महिला युवतींवर झालेल्या अत्याचाराविरोधात दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अकोला यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या महिला शहराध्यक्षा पूजाताई जाधव यांच्या वतीने देऊन निषेध नोंदविण्यात आलाय। राज्यातील बदलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला व युवतींवर अत्याचारांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असून नुकतेच बीड जिल्ह्यातील साक्षी कांबळे या युवतीला ब्लॅकमेल करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषी युवकास तात्काळ कठोर कारवाई करावी। तर या विविध घटनेमुळे राज्यातील महिला व युवती असुरक्षित असल्याचा ध्यास सोसत आहे। अशा प्रकारचे अमानुष प्रकार करणाऱ्या व समाजाकरिता कलंक असणाऱ्या महिला युवतींवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर प्रशासनाच्या वतीने तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीला घेऊन अकोला जिल्हाधिकाऱ्यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या अकोला शहराध्यक्षा पूजाताई जाधव यांनी निवेदन देऊन निषेध नोंदविलाय। यावेळी पूजाताई जाधव यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत व प्रशासनाच्या वतीने संथ गतीने सुरू असलेल्या कारवाईबाबत दोषींवर तात्काळ कारवाई करून फासावर लटकवण्यात यावे अशा तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। राज्यात ठिकठिकाणी महिलांवर मुलींवर जो अत्याचार वाढलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना निवेदन सादर केलं आहे। नुकतंच आता बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकरण घडलं आहे, साक्षी कांबळे हिने आत्महत्या केली आहे, तर हिने आत्महत्या केल्याचं जे त्याच्या मागे तिला प्रवृत्त केलं आहे, तर त्या गुन्हेगाराला एकदम कठोर शिक्षा झाली पाहिजे। जागर जनस्थान करिता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।